गुरुवरना पावनना गुरुवरना पावनना गुरुवरना गुड मॉर्निंग साईराम. माझे नाव आहे सोरा धनाजी तोरगे. सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे. मूर्ख मासे आणि हुशार मगर. एका तळ्यात खूप सुंदर आणि रंगीबिरंगी मासे राहायचे, पण ते मासे कधीच कोणाचे ऐकत नसे. त्याच तळ्यात एक मगर राहायची. ती नेहमी माशांना समजायची की उद्धटपणे वागू नका, त्यात तुमचंच नुकसान. पण ते मासे कधीच कोणाचे ऐकत नसे. एक दिवस मगर तळ्याकाठी विश्रांती करत होती. तेव्हाच तिथे दोन कोळी आले. पहिला म्हणाला, अरे हे बघ, या तळ्यात किती मासे आहेत, आपण उद्या जाळी आणू. दुसरा कोळी म्हणाला, अरे हो, मला नवल वाटतंय, आपण हे तळ का नाही पाहिले. मगरीने रजवणं ऐकलं. ती लगेच माशांकडे गेली. त्यांना म्हणाली, तुम्ही या जागेपासून लांब जा, उद्या दोन कोळी तुम्हाला पकडायला येणार आहेत. त्यावर मासा म्हणाला, खूप लोकांनी मला पकडायचा प्रयत्न केला, पण ते कधीही सफल झाले नाही. त्यामुळे तू आमची चिंता करू नको, तू तुझं बघ. दुसऱ्या दिवशी ते कोळी परत आले. त्यांनी आपलं जाळं पाण्यात टाकलं. ते जाळं आकाराने खूप मोठं होतं. सगळे मासे त्याच्यात. माशांना आपली चूक लक्षात आली. तेव्हा एक मासा म्हणाला, आपल्याला मगरीचं बोलणं ऐकायला होतं, ती आपली मदतच करत होती. कोळ्यांनी मासे बाजारात चांगल्या किमतीत विकले. याचा अर्थ आहे की उद्धट. ओम श्री साईराम. माझं नाव आहे स्वरा सचिन कदम. माझ्या शाळेचं नाव आहे श्री सत्यसाई प्राथमिक विद्या मंदिर. मी आता 4थी तुकडी ब मध्ये शिकत आहे. श्री साईबाबांच्या चरणी मस्तक ठेवून मी माझ्या गोष्टीला सुरुवात करत आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे अरुणीची गुरुभक्ती. अरुणीची गुरुभक्ती. मुलांनो, आपल्यासारख्या एका छोट्या विद्यार्थ्याचीच गोष्ट आहे. खूप वर्षांपूर्वी गुरुकुल पद्धतीने विद्यादानाचं कार्य करत असत. त्या गुरुकुलामध्ये एक मुख्य ऋषी असत व बाकीचे ऋषी विद्यादानाचं कार्य करत असत. असंच एक गुरुकुल आश्रम महर्षी धोम चालवत होते. त्यांच्या आश्रमात खूप विद्यार्थी विद्या घेत असत. तेच विद्यार्थी स्वतःची कामं स्वतः करून मनापासून विद्यार्जन करत. पावसाळ्याचे दिवस होते. आकाशात भरपूर ढग जमा झाले. थोड्या वेळाने धो 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 पाऊस सुरू झाला. पावसाचा जोर इतका होता की काही केल्या नदीचं पाणी थांबतच नव्हतं. काय झालं होतं, 2च दिवसापूर्वी सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून जो शेतीला पाणी जाण्यासाठी जो बांध घातला होता तो फुटला आणि शेतीतलं सगळं पाणी आश्रमात जाऊ लागलं. हे पाहून महर्षी धोम ऋषी म्हणाले, अरे विद्यार्थ्यांनो, हे पहा, आपल्या आश्रमात पाणी शिरतंय. हे कुठून पाणी येते ते पहा व त्याच्यावर उपाययोजना करा, नाहीतर आपल्या आश्रमात पूर येईल ना. असे ऐकून सगळे विद्यार्थी पाणी कुठून येते ह्याचा शोध घेण्यासाठी निघाले. त्यांच्यासोबत आपला छोटा अरुणी होता. अरुणी आश्रमापासून खूप दूर गेला. त्याला कळले की आपण जो शेतीला पाणी जाण्यासाठी जो बांध घातलाय तो एका साईडून फुटलाय आणि आजूबाजूचं सगळं पाणी आपल्या आश्रमात येतंय. त्यांनी
आजूबाजूची मातीची ढीग त्या बांधावर लावली, पण त्याचे प्रयत्न काही कामी आले नाही. त्याच्या मनात एक कल्पना आली. तो त्या पाणी येत होतं तिथे जाऊन तो आडवा झोपला. पाणी थांबते असं पाहून बाकीचे विद्यार्थ्यांनी आपली दिनचर्या रोज सारखी चालू ठेवली. रात्रीचं भोजन करून आपापल्या गुटीमध्ये जाऊन झोपून गेले. सकाळ झाली. सगळे विद्यार्थी एकत्र आले. हे महर्षी धौम्य ऋषींना कळले की आपला छोटा अरुणी दिसत नाहीये म्हणून ते चौकशी करायला सुरुवात केली. अरे विद्यार्थ्यांनो, आपला छोटा अरुणी दिसला का कुठे? पण कोणीच अरुणीला पाहिलं नव्हतं. म्हणून महर्षी धौम्य ऋषी म्हणाले, चला रे, आपण छोट्या त्या अरुणीला शोधायला जाऊया. अशा रीतीने सगळेजण त्या छोट्याशा अरुणीला शोधायला निघाले. महर्षी धौम्य ऋषी तिथे आले जिथे अरुणी होता. रात्रभर त्या पाण्याला अडून त्याचं अंग थंडगार झालं होतं व तो बेशुद्धही झाला होता. हे पाहून धौम्य ऋषींच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी त्याला उचललं व आपल्या घट्ट पोटाशी धरलं. त्यांनी विचारलं, बाळ अरुणी, तू असं का केलंस? त्यावर अरुणी म्हणाला, अहो गुरुजी, तुमचीच तर आज्ञा होती की पाणी कुठून येते त्याच्यावर उपाययोजना करा. म्हणून मी खूप प्रयत्न केला, पण ह्या फुटलेल्या बांधातलं पाणी काही थांबतच नव्हतं. म्हणून माझ्या मनात एक कल्पना आली, म्हणून मीच तिथे जाऊन पाणी थांबवलं. पण गुरुजी, आश्रमात याचं पाणी थांबलं ना? हे ऐकून धौम्य ऋषींचे डोळे पाणावले. त्यांना कळलं की हा अरुणी किती गुरु आज्ञा पाळत होते. यावरून मुलांनो, काय आपण शिकलो की आपल्या आई वडिलांची, शिक्षकांची, गुरुजींची जे आपल्या अंगावर जी जबाबदारी सोपवली असेल ती आपल्या जीवाचा विचार न करता करायची असते. साईराम.